नमस्कार मंडळींनो, माझे हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण घरच्या घरी स्पॉन्जी असा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी छान आणि खूपच असा स्पॉन्जी होतो आणि अगदी कमी साहित्य लागतं. तर केक बनवण्यासाठी प्रथम आपण त्याच्यासाठी लागणारा भांडं तयार करून घेऊया. तर एक मी असा कुकरचा डब्बा घेतलेला आहे. तुम्ही केकचं भांडं देखील घेऊ शकता. तर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप मी टाकून छान डब्याला सर्व बाजूला पसरून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी छान असं सर्व बाजूला आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये मी एक छोटी वाटी मैदा टाकणार आहे. तर हा मैदा आपण फक्त यावर पसरवायचा आहे, याला चोळायचा नाही. तर अशा पद्धतीने आपण जर तो पसरवून घेतला, अगदी बटर पेपरसारखं ते काम करतं. आणि तुम्हाला जर या ठिकाणी बटर पेपर ठेवायचा असेल तर तो देखील तुम्ही यूज करू शकता. पण ही अगदी सोपी आणि आपण सहज घरीच ते करू शकतो अगदी कमी खर्चामध्ये. तर आता केक तयार करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पिठी साखर 1.5 वाटी घेणार आहोत. तर ही अशी वाटी मी घेतलेली आहे. तर या वाटीनेच आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत, म्हणजे आपला केक हा परफेक्ट होईल. तर 1.5 वाटी साखर मी यात टाकून घेतलेली आहे. यामध्ये आपण 1 वाटी कंडेन्स मिल्क घालणार आहोत. तर हे कंडेन्स मिल्क मी घरीच बनवलेलं आहे. तुम्ही ते बाजारातून देखील आणू शकता किंवा याची रेसिपी मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर करेल. तर हे 1 वाटी कंडेन्स मिल्क मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याला छान फेटून आणि एकजीव करून घ्यायचं आहे. पिठी साखर आणि कंडेन्स मिल्क हे एकजीव झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी त्याला फेटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही अगदी पिठी साखर त्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता एक छोटी वाटी घेऊन अर्धी वाटी दूध आपण त्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घालत आहे. तर हे दूध आपण छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हिनेगर यामध्ये छान मिक्स होईल. आणि हे आता आपण बाजूला ठेवणार आहोत. आता एका डब्यामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 मोठा पोह्यांचा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे व 2 मोठे चमचे बेकिंग पावडर घेतलेली आहे. हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून त्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण कंडेन्स मिल्क आणि पिठी साखर ॲड केलेलं मिश्रण घातलेलं आहे. त्यातच आपण अर्धी वाटी साजूक तूप टाकून घेत आहोत. तर हे साजूक तूप मोजताना त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि यात हे गरम घालायचं नाही, तर त्या तुपाला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, मगच यात घालायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना हे एका दिशेने आपण फिरवायचं आहे. अगदी घट्टसर वाटतं आहे. तर त्यामध्ये आपण व्हिनेगर टाकलेलं दूध ॲड करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही असं हे व्हिनेगर घातलेलं दूध मी यामध्ये ॲड करत आहे. संपूर्ण दूध मी यात टाकून घेत आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर हे सर्व आपण आता पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व मिश्रण एकजीव होईल. आता हे मिश्रण आपण चेक करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये लागता दूध घालणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला हे लागेल त्या पद्धतीने आणि तेवढंच टाकायचं आहे. थोडं टाकायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जास्त पातळ होणार नाही. तर बघू शकता तुम्ही अशा प्रमाणात हे मिश्रण आपण ठेवायचं आहे. अगदी छान सॉफ्ट असं होतं, खूप घट्ट नाही किंवा पातळही नाही. आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालत आहे. व्हॅनिला इसेन्स हे 3 ते 4 थेंब यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे. फेटताना हे एका दिशेनेच फेटायचं आहे. मिश्रण हे छान फेटल्यामुळे ते वर फुलून येतं. तर असं हे मिश्रण आपण छान फेटलेलं आहे.
हे मिश्रण आपण जो डब्बा आपण केकसाठी तयार करून घेतलेला होता त्यामध्ये घालून घेत आहोत। तर बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण झालेलं आहे। ह्या डब्यात मी टाकून घेत आहे आणि या डब्याला छान टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण सर्व बाजूला पसरेल आणि यामध्ये जर काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील। आता केकसाठी मी कुकर वापरणार आहे, तर त्यासाठी मी कुकर तयार करून घेतलेला आहे। त्याच्या बुडाला मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे। आता यात आपण केकचा डब्बा ठेवून घेतलेला आहे। केक बनवताना आपल्याला हा कुकर रेडी करायचा असतो, तर त्यासाठी आपण त्याच्या बुडाला मीठ घालून घेतलं, त्यावर स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून त्याला प्रीहीट करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण कुकरचा डब्बा ठेवू त्यावेळेला त्यामध्ये छान वाफ तयार झालेली असली पाहिजे। तर त्या पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे। तुम्ही देखील तीच पद्धत वापरायची आहे। या ठिकाणी मी ट्रान्सपरंट झाकण ठेवलेलं आहे। तुम्ही साधं ताट देखील त्यावर ठेवू शकता किंवा कुकरची जी झाकणाची रिंग आहे ती काढून घ्यायची आणि तसंच ते झाकण तुम्ही त्यावर ठेवू शकता आणि याला अगदी मंद आचेवर आपण होऊ द्यायचं आहे। मंद आचेमुळे हे बॅटर छान फुलून येतं आणि केक हा छान स्पॉन्जी होतो। त्यामुळे फ्लेम ही खूप लो ठेवायची आहे, त्याला हाय करायचं नाही आणि 30 मिनटं हे आपण असंच होऊ द्यायचं आहे। त्यामुळे तो केक छान हळूहळू फुलून येतो आणि त्यामध्ये स्पॉन्जीपणा निर्माण होतो। केक हा छान फुलतो, स्पॉन्जी होतो। तर ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। तसेच केक बनवताना जे साहित्य तुम्ही वापरणार आहेत तर ते जर फ्रीजमध्ये असेल किंवा जास्त गरम केलेलं असेल तर ते दोन्हीही तुम्ही रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही 30 मिनटं झालेले आहेत आणि केक हा छान फुलून आलेला आहे, त्याला ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता हा केक आपला रेडी झाला आहे, तर आपण तो चेक करून घेऊया। तर अशा पद्धतीने एखादी सुरी आपण त्यामध्ये घालून बघायची आहे आणि ती जर छान कोरडी निघाली तर समजायचं आपला केक हा रेडी झालेला आहे। गॅसची फ्लेम मी बंद करून घेत आहे आणि कुकरचा डब्बा आपण बाहेर काढून घेत आहोत। तर बघू शकता तुम्ही अगदी छान असा केक आपला रेडी झालेला आहे। तर याला आपण बघू शकता अगदी कडेने देखील तो सुटलेला आहे। आता हा डब्बा आपण एका ताटावर उलटा ठेवून आणि केक हा टॅप करून काढून घेणार आहोत। तर असं हे मी उलटं करून घेतलेलं आहे आणि मागच्या बाजूला त्याला छान टॅप करायचं आहे, जेणेकरून तो पटकन निघेल। असं छान असा केक आपला निघतो। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही केक मी पुन्हा सरळ करून घेतलेला आहे। अगदी छान असा केक आपला रेडी झालेला आहे। हा केक खूपच टेस्टी लागतो, लहान मुलांना तर खूप खूप आवडतो। जर तुम्हाला यावर क्रीम लावून घ्यायचा असेल तर हा जो ब्राउनिश भाग आहे तो आपण काढून घेऊ शकतो आणि वरची लेयर देखील आपण काढून आणि त्याला छान सरळ करून त्यावर क्रीम लावून आपण केक तयार करू शकतो। परंतु मी हा असाच ठेवणार आहे। तर याला मी तुम्हाला कट करून दाखवते। किती छान असा स्पॉन्जी हा झालेला आहे, बघू शकता तुम्ही अगदी सहज कट झालेला आहे। तर याचा एक तुकडा मी तुम्हाला काढून दाखवत आहे। बघू शकता तुम्ही छान असा त्याला जाळी पडलेली आहे आणि खूपच टेस्टी हा लागतो। बघू शकता तुम्ही एकदम छान असा झालेला आहे। तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमची ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त खा। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।